देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। मौजे बारुळ येथील घटना घडलेली होत्या। बारुळ या घटनेविषयी आम्ही जे आंदोलन हे केलेलं होतं, उभा केलेलं होतं, त्या आंदोलनानंतर आम्हाला जे म्हणजे आश्वासन दिलं आणि आम्हाला आश्वासित केलं की बाबा तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। संबंधित केलेल्या कारवाईबद्दल आज तुम्हाला इथं बोलवलेलं आहे आणि त्या कारवाईची झालेली कारवाई त्याच्याबद्दल आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे। तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रसार माध्यमातून एवढा आवाज उठवला आणि ह्या होणाऱ्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली होती, अशा तुमच्या लोकांसमोर मत व्यक्त करण्यासाठी आज तुम्हाला आम्ही बोलवलेलं आहे। धन्यवाद, आपण आलात। तर माझं म्हणणं आहे की तुम्ही पहिल्यांदा सचिन ठोंबरेला विचारावं की जी काही कारवाई झाली ती योग्य होती का, कशी पद्धतीची होती आणि काय निवेदन होतं। जी कारवाई झालेली आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही, कारण उपोषणाला जे मागणी आहे, कारण उपोषणाला बसल्यानंतर आपल्याला जे आश्वासन दिलं की अन्याय झाल्यानंतर जे कोणी असेल याच्यामध्ये ते समजावर गुन्हा दाखल करू, आणि याच्यामध्ये हे झाले की जे मेन लोक राहिलेत ते बाजूला झालेत, म्हणजे त्यांना वगळण्यात आले मेन लोकांना, आणि आपल्याला न्याय मिळालेला नाही। कोण मेन लोक आहेत? कंपनीचे मेन JSW चे देवीदास पवार निवेदन दिलेलं, आणखी वनवे म्हणून आहेत, आणि एक पाथरोडकर म्हणून एक, असे 3 लोक कंपनीचे मेन आहेत, त्यांना बाजूला करण्यात आले आणि इतर लोकांना मध्ये घेण्यात आले। पोलीस प्रशासन, हीच माझी विनंती। माझी कंपनीने 20 गुंठेचे रजिस्ट्री घेतलेले आणि ते 20 गुंठे न वापरता त्यांनी 35 गुंठ्यावर अतिक्रमण केले। हा म्हणजे टोटल 35 गुंठे भरलं रान, त्यातनं त्यांचं 20 मायनस केलं तरी 15 गुंठ्यावर त्यांचं अतिक्रमण। हा, पैसे किती मिळतात? मला 20 गुंठ्याचे 3 लाख रुपये त्यांनी चेक दिलेला, डीडी दिलेला। कॅश 1 रुपया नाही दिलेला, आणि नंतर त्यांनी मला मारहाण झाल्यानंतर एक पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने त्यांनी मिटवण्याचा एक प्रयत्न केला। 75,000 रुपयाचा चेक दिलता, तो 2 वेळेस बाउन्स झाला। जमीन तुमची गेली, तुमच्या भावाची जमीन माझी आईची आहे, फक्त जमीन कुणाची जमीन आहे, फक्त आईची जमीन आहे। कंपनीतून तुमच्या बोलणं काय झालं होतं आतापर्यंत? मला पैसे किती मिळाले? कंपनीनं आपल्याला फक्त 20 गुंठे जमीन जाते आणि 20 गुंठेची रजिस्ट्री घेतलेली, आणि कंपनीनं 35 गुंठ्यावर अतिक्रमण केलं। रस्त्यासाठी विषय झालाय का पवन चक्की बसवण्यासाठी? पवन चक्कीला जाणार रस्ता रस्त्यासाठी हा, काय करार वगैरे काय झालंय का आपल्यामध्ये? काय लीज वगैरे जमीन दिली? दुसरी फक्त त्या माझ्या आईच्या क्षेत्रातली 20 गुंठे जमिनीचं तेवढं रजिस्ट्री 20 गुंठ्याचं भाडेपट्ट्यावर दिलेलं आहे। कोणाला दिलेलं आहे? कंपनीला, JSW, इतर कोणालाही दिलेलं नाही। माझ्या वहिवाटी खालचं क्षेत्र होतं। जमिनीचं माझ्या ते आता मला वाटतं माझ्या आयुष्यात ती जमीन नीट करणं होत ना, असं एवढं त्या जमिनीनं ते 20 गुंठ्याचं त्यांनी किती नुकसान करू द्या, माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही। ते माझं इतर 15 गुंठ्याचं त्यांनी वाटोळं केलेलं, त्याच्याबद्दल मी विचारपूस करताना ती मला मारहाण झालेली। आता हे 20 गुंठे तुम्ही लीजवर दिलाय, म्हणजे त्याचा मोबदला घेतलाय? हो, त्याचा मोबदला मिळालेला। फक्त 15 गुंठ्याचा त्यांनी मोबदला दिलेला नाही, 15 गुंठे त्यांनी अतिक्रमण अतिक्रमण करून त्याचा वापर केला। त्याचा लीजवर वगैरे काही दिलेलं नाही? काही नाही तुम्ही। आता त्या जमिनीची काय अवस्था आहे, शेतात काय? आता जमीन ती नाही म्हणतात 10 वर्ष सुद्धा, 10 वर्ष म्हणजे 15-20 वर्ष माझ्या तर ह्याच्यामध्ये कारकिर्दीची जमीन उपयोगाखाली येणार नाही, अशी जमिनीची कंडिशन करून टाकली त्या लोकांना। आता पोलिसांनी 13 जणांवर गुन्हे दाखल केले, एकूण किती जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले? तुम्हाला काय सांगितलं? तुमची आणखी अपेक्षा काय आहे? काय कसं व्हायला पाहिजे? समाधानी आहेत त्याच्यावर? मी 23 तारखेला जे मला आश्वासन दिलं उपोषणामध्ये, मी त्या पद्धतीने जी फिर्याद दिली त्या पद्धतीने त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही। किती लोकांवरती फिर्याद दिली होती? किती लोक अपेक्षित आहेत? कोण कोण अपेक्षित आहे? कंपनीचे अधिकारी आहेत का? काही राजकारणी कोण आहेत? कोण आहे? जरा सांगा ना, ते आम्हाला काय? तर ह्याच्यामध्ये मी बी सामान्य माणूस, त्याच्यामध्ये मी बी तेवढ्या हे जे माझं प्रकरण आहे ते तुमच्यामुळे उघडकीस आलंय जनतेसमोर। असं माझ्यासारखे भरपूर शेतकरी आहेत, त्यांना दमदाटी दाखवून ते समोर यायला घाबरतात। मी सध्या घाबरतोय, पण भैयामुळे तुमच्यामुळे मी समोर आलोय आजकाल, आणि मला इथून सध्या आता रोज सध्या भीती खाली जगतोय मी। दाखल जे झालंय ते 13 लोक आहेत, आणखी कुणावर दाखल व्हायला पाहिजे? तुमची मागणी काय? ह्याच्यामध्ये जे मेन 3 लोक आहेत, त्या 3 लोकांच्या खाली समजा चालू आहे, आणि हे 3 लोकच बाजूला आहेत। JSW ची देवीदास पवार, पाथोडकर आणि वनवे म्हणून आहेत। ह्या 3 लोकांनी एवढं समजा कारस्थान केलेलं आहे, हे 3 लोकच बाजूला राहील। तुमची काय मागणी? ह्या 3 लोकांवर कारवाई व्हावी, एवढंच माझी विनंती। त्या लोकांनी वाटलं जमिनीवर काय
माझी ज्वारी होती त्या क्षेत्रामध्ये. आता त्यांनी लोलर फिरवून त्यांनी मुरुम टाकून आपला विहिरीचा उपसा असतोय काळ्या पाषाण, तो भरून त्यांनी कमरा इतकं खांदून तो पाषाण भरून रोड करून टाकलाय. चेक जे बाउंस झाले ते तुम्हाला मोबाईलला मिळालं आहे का चेक बाउंस झाले? मारहाण झाल्यानंतर मला त्यांनी एक मितवाची भूमिका म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन मार्फत केलेली होती आणि मला चेकची तारीख त्यांनी 15 दिवस पुढची दिली आणि त्या 15 दिवसामध्ये त्यांना रोड बनवून घेतला आणि ती चेक मी बँकेत टाकला असता चेक 2 वेळेस बाउन्स झाला आणि परत नंतर विचारपूस केली असता उडवाउडीची उत्तर दिले, जा तुला काय करायचं ते कर. आणि त्या क्षेत्रामध्ये माझ्या 15 गुंठ्यामध्ये झाडं होते, झाडं पण त्यांनी पुण्या परवानी झाडं समजा तोडून टाकली. ही चेक आहे बाउन्स झाल्याला. पवन चक्कीच्या बाबतीमध्ये जो अन्याय झाला त्या अन्याय बाबतीत शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आमच्यावर अन्याय झालाय. त्याच्यानंतर मी मेसाईजवळ इथे गेलो, तिथला विषय क्लिअर केला. सचिन ठोंबरे म्हणून आणि त्याची फॅमिली माझ्याकडे आली. माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितले की अशी वस्तुस्थिती झाली. आम्ही ती बातमी पहिली बातमी लावली दिव्य मराठीवाल्यांनी आणि पुण्यनगरीवाल्यांनी. दिव्य मराठी पुण्यनगरीवाल्यांनी बातमी लावल्यानंतर आम्हाला त्या दिवशी चॅनलवाल्यांनी सगळ्यांनी बातम्या लावल्या. चॅनलवाल्या बातम्या लागल्यानंतर पोलीस प्रशासन ह्याला उडकत फिरालं. उडकत फिरल्यानंतर त्या गुन्हा काय करायचा हे कर. 1 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे ही. त्याचं SP ऑफिसला दिलेलं निवेदन आहे. 1 महिन्याखाली काही केलं नाही त्याला काही केलं नाही, त्याला काही केलं नाही, त्याच्यावर कारवाई केलेली नाही. 1 महिन्याखाली त्याला बोलून घेतलं, त्यांना आला. त्याला यात विषय मिटवण्यासाठी तुझा जो 15 गुंठे जास्त घेतलाय त्याच्या मोबदल्यात 75,000 रुपये दिले. 75,000 रुपयेचा चेक दिलाय कंपनीनं. तो 2 वेळेस बाउन्स झाला, एकदा नाही 2 वेळेस. तरी त्याच्याकडे कुठलेही ज्या बीट अंमलदारांना हा विषय मिटवला त्यानं काहीही केलेलं नाही. उलट त्याला दमदाटी करायला चालू केली. त्यांनी माझ्याकडे आला. आम्ही DSP साहेबांनी म्हणजे घटनेची माहिती दिली. त्यांनी तर उडवडीचे उत्तर केले. PI साहेबाला गेलो, ते म्हणले तुमची काय असेल ती तक्रार द्या, आपण बघू. त्या दिवशी संध्याकाळी त्या PI साहेबांनी काही आमचे इथले पत्रकार बांधव आहेत ज्यांना खरंच अन्यायविरुद्ध लढाची भूमिका आहे त्यांना सांगितले मी बघतो करतो. मग आम्ही ओळखले की इथं काय आपल्याला पर्याय लागणार नाही, कारण काही कंपनी मोठी आहे आणि यांचं खूप मोठं नियोजन आहे. मग मला एका केंद्रातल्या एका अधिकाऱ्याचा दिल्लीहून फोन आला. तुमचा माझ्या मेसेज जवळ व्हिडिओ खूप व्हायरल झाला. त्याने म्हणले क्या क्या हुआ है. मग मी सांगितलं असंच झालंय. त्याने म्हणले ठीक है आप क्या करो, आप लोकल के जो आपका डिपार्टमेंट है उनको सबको अप्रोच हो, वो क्या करते और मेरे को बताइए. मी बोला क्यों साहब ऐसा तुम बताइए बोल. त्या पद्धतीने मी नियोजन त्यांनी जसं सांगितलं तसं मी करत गेलो. मी त्या घटनेवर एक पुस्तक काढलंय. जी घटना घडली आहे आज तुळजापूर तालुक्यामध्ये पवन चक्कीच्या कंपन्याकडनं काय घटना घडते शेतकऱ्याच्या बाबतीत हे दिनांक फोटो सेट सगळं आहे माझ्याकडे. म्हणजे बीडची जी घटना घडली ती काय अशी घडलेली नाही एका दिवशी, या घटना घडत घडलेल्या आहेत. आणि त्या अधिकाऱ्याने मला सांगितले की तुम्ही फक्त प्रोसिजर मी सांगतो तशी करा, मला ह्याच्यात कोणी इन्व्हॉल्व आहे बघायचं. त्याच्यानंतर आम्ही आंदोलनाला बसलो. खूप मोठी शोकांतिका आहे. 3 महिन्याचं बाळ, त्याची आई वडील ही शेतकरी बसला. ह्या शेतकऱ्याला एवढं टॉर्चर केलं. गावात ह्यांच्या घरात जे जुने भांडणं होते ते लावले. मी ह्यांच्या गावात गेलो, सगळे लोक गोळा केले. पहाटे 3 वाजेपर्यंत आम्ही ही भांडणं मिटवले. आणि माझ्यासोबत पत्रकार म्हणून संतोष दुधवातीला मी नेलतं. यांची जी वैयक्तिक फॅमिलीची म्हणजे फॅमिलीची भांडणं होते, शेताच्या वाटण्या होत्या. आणि तो वनवे म्हणून जे एजंट आहे त्यानं इथं पोलीस खात्याला दाखवून दिले की ही पोरग खंडणी मागाले आणि विशाल रोचकरी खंडणी मागालेत, असं एक पिक्चर तयार केला त्यांनी. मला वाईट वाटलं. आपण असं असल्यानंतर काय उपयोग आहे लोक काम. मग आम्ही घरात त्यांचे विषय मिटवले. ज्या भावाला हिनं बाईट मध्ये घेतले होते त्या वनवेने, त्या भावाला आम्ही हातापाया पडून विचारलं. ह्यानं रडला. मी स्वतः माझ्या डोळ्यात पाणी आलं. बाबा खरं काय. त्यानं म्हणला मला माहिती नव्हतं, मला बोलवलं म्हणला त्यानं, मला वाटत नव्हतं ते असं माझा वापर करतील. त्यानं सांगितलं आम्हाला. लगे आम्ही सगळे गावातले जेवढे लोक होते तेवढे आमदार साहेबांना येऊन भेटलो. आणि ज्या दिवशी आंदोलन होतं त्या दिवशी आमदार साहेब SP साहेबांना घेऊन आले. त्या दिवशी पण खूप मोठा विषय झाला, पण तो न सांगण्यासारखा आहे. अधिकाऱ्याची मानसिकता नव्हती. आमदार साहेबांनी सांगितलं तुम्ही निवेदन द्या, घटनाक्रम द्या पूर्ण, आणि घटनाक्रमाप्रमाणे ह्यांनी फिर्याद दाखल करून घेतील. आम्ही त्यांच्या विश्वासावर उठलो. आमदार साहेबांनी सगळ्यासमोर सांगितलं ही घटनाक्रम आम्ही दिलाय. हा घटनाक्रम जसं घटना घडली तशी
हे इनवर्ड केलं त्यांनी, इनवर्ड केलंय. त्याच्यानंतर हासाचा विषय जबाब लिहून घेतला याचा, जवाब पोलीस स्टेशनला सही करून घेतली आहे. ह्या जवाबापानं फिर्याद दाखल केली नाही. त्या दिवशी रात्री दीपक पांडे म्हणून कोणतर त्यांचा महाराष्ट्राचा हेड आहे, त्याचा मला व्हॉट्सअप कॉलवर फोन आला. मी फोन उचलला, कोण बोलतोय? दीपक पांडे बोलतोय. मी साध्या कॉलवर फोनला, ते मला तुम्हाला भेटायचंय. रात्री 4 वाजेपर्यंत मी पहाटे जागा होतो. SP ऑफिसला ही सगळे लोक बसून होते, हे कंपनीचे, पहाटे बरं का. तर त्या रात्रीत एवढ्या घटना मोठ्या घडल्या म्हणजे आणि मी सगळी माहिती त्या अधिकाऱ्याला, ज्यांचं माझं बोलणं होतं रोज, आज पण काल पण, त्यांना मी सगळं सांग. ते म्हणले आप बिलकुल मत दे, जो होता है ऑन पेपर लिखिए और मेरे को भेज दीजिए. त्यांनी मला सांगितलंय की ह्याच्यावर आपल्याला कायमचा म्हणजे जे काही पवन चक्क्या महाराष्ट्रात काय करतात कंपन्या, म्हणजे अन्यायाच्या विरोधात कुठेतरी न्याय असतो, त्यांची काहीतरी ठरलेली भूमिका असेल. मी काय नाव सांगणार नाही तुम्हाला, पण मला सांगायचं पण नव्हतं. पण काय झालेलं आहे, ह्याची पूर्ण अख्खी फॅमिली भिली, आजच्या परिस्थितीत पण भिलेली आहे. कारण घटना एक झाली, आमच्या निवेदनात 2 होतं की बाबा सचिन ठोंबरेची मारहाण झाली, सचिन ठोंबरे फिर्याद द्यायला पोलीस स्टेशनला आला, तिथल्या PI बीट अंमलदारानं तक्रार का नोंदवून घेतली ना, हा पहिला प्रश्न. ते गेलं वेगळीकडे विषय. तर ते म्हणते की नाही PIचा काय संबंध, PI कोण आहेत? तुळजापूर तालुक्यात तर अशा गोष्टी होत्यात, चोऱ्या वाढल्यात, शहरामध्ये वेश्या व्यवसायाचे प्रकार वाढलेत, याला कारणीभूत फक्त ते PI आहेत. त्या PIचे व्हिडिओ आहेत आज सोशल मीडियावर पडलेले आहेत, तरी पण त्या PIला अभय मिळतं, ही मोठी शोकांतिका आहे. मग ही सगळ्या गोष्टी आम्ही विचार केला आणि आम्ही जे मागण्या दिल्या की त्या PIची चौकशी होईल, बीट अंमलदारची व्हावी, ह्याला वेळ का लागला, ते बाजूला राहिलं. त्याच्यानंतर पोलीस संरक्षण मिळावं म्हणून आम्ही हे केलं, ते पण तसं बाजूला ठेवलं त्यांनी. आणि त्यांनी मीडियाला आलं, मीडियामधल्या प्रत्येक पत्रकाराला ते म्हणतात बातम्या देऊ नका, आणि मीडियाचं समाधान करण्यासाठी त्यांनी हा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केलाय तर काय, त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांना बोलून नोटीस देऊ शकतात. काय देऊ शकतात? ह्याच्यावर आरोपी बाहेर येऊ शकतात. ह्यानं काही धाक बसणार नाही. पण मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की तुमच्या सगळ्यामुळं कुठंतरी ह्याला वाचा फुटली. त्यांनी तेवढं म्हणजे एवढं मोठं प्रकरण होऊन त्यांनी थोडं म्हणतो मी, लय नाही, थोडं एक 10% त्यांनी दखल घेतली, अजून 90% त्यांनी घेतली नाही. आणि ह्या 2 दिवसाच्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की ह्या सगळेच नाही आहेत, एकमेव आमदार साहेब जर सोडले आमच्या बाजूनं, तर हे सगळे त्या कंपनीला मिळून आहेत. भारतीय जनता पार्टीचे 2-3 नेते आहेत, ते नेते म्हणतात की हे मिटून घ्या. मी त्यांना म्हणलं तुमच्यावर वेळ आल्यावर तुम्ही मिटून घेणार आहोत का? या शेतकऱ्यावर अन्याय झाला त्याच्यावर तुम्ही मिटून घेणार आहोत का? जवळचा आमचा विषय नाही, विषय झालेल्या लोकांच्या अन्यायाबाबत आहेत. आणि असं जर होत असेल तर उद्या बीड सारखी घटना काय घडणार नाही, ह्याला कारणीभूत कोण? नाही तुम्हाला सांगू का, म्हणजे त्या अधिकाऱ्याने मला व्हिडिओ बघून मला संपर्क साधला. मी त्यांचं नाव नाही सांगू शकत, कारण तो पण एक त्यांचा प्रोटोकॉल आहे. आणि त्यांनी मी सांगतो म्हणून खोटं समजा, फक्त मी ह्याची कालची परिस्थिती बिकट होती, परवा दिवशीची खूप होती. ह्याला मला सांगावं असं वाटतंय तुमच्या माध्यमातून, आणि जो कोण ह्याच्या पाठीमागे आहेत त्यांना पण सांगायचं असं वाटतंय की बाबा प्रत्येकाच्या मागं कोणतं असतंय, किंवा प्रत्येकाची पार्श्वभूमी ऐकणारा, किंवा तो माहिती स्टोअर करण्यासाठी माझा वापर चालू आहे. मला असं म्हणायचंय, म्हणजे जी काही खरं आहे हे खरं करण्यासाठी इथली परिस्थिती ते अधिकारी माझा वापर करत आणि चांगला आहे. कारण का भविष्यात कोणावरही अन्याय होणार नाही. या तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यावरती असा अन्याय होताना पाहायला मिळतो, याचा मास्टर कोण आहे? ह्याचा मास्टर पोलीस प्रशासन. का बरं ते पण सांगतो तुम्हाला. बघा साधे विषय, गावात काय झालं, 5 मिनिटांमध्ये पोलीस येतात, मारतात, गुन्हे दाखल करतात, पैसे घेतात. अहो एखादी घटना घडती, घटना घडल्यानंतर मी स्वतः लाईव्ह लोकेशन टाकलंय, मी फोन केलाय, त्या जागेवर अधिकारी येत नाहीत. म्हणजे कंपनीचं त्यांचं साठवणूक आहे. कोणती देवीदास पवार, त्याच्यासाठी एवढं महाभारत रामायण, त्याचं नाव येऊन म्हणून एवढी यंत्रणा. अरे कुणाचं काम करताय तुम्ही? अन्याय झालाय त्याच्यावर, त्यानं ही फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा घटनाक्रम काय, फिर्याद सांगितली काय, तरी पण काय केलं नाही. तुम्ही म्हणला की भारतीय जनता पार्टीचे 2 असे नेते, कोण आहेत ते 2 नेते? नाही मी तुम्हाला सांगालोय का, फक्त हो माझ्यासोबत फक्त आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब होते या शेतकऱ्याच्या बाबतीत, पण त्यांनी होते. पण बाकीच्या लोकांनी ह्याच्यात चुकीचं केलंय, यांनी करायला नाही पाहिजे होतं. मी त्यांना पण विनंती केली की तुम्ही या शेतकऱ्याची भेट घ्या, माझं ऐकू नका, इथल्या तालुक्यातली भेट घ्या आणि मग तुम्ही निर्णय द्या. कोण आहे?
कळेल लवकर. अजून 26 तारखेला एक आंदोलन आहे. म्हणजे मी जे ह्या घटना आहेत सगळ्या मी प्रत्येकाची पोच घेतली आहे किंवा मी माझं म्हणजे हे पुस्तक आहे का माझ्या हिशोबाने एक 30 पानाचं आहे. ह्याच्यावर आता एक 100 पानाचं पुस्तक तयार होईल लवकरच. आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी जे आहे उपोषण करताय, आंदोलन करताय, रस्त्यावरती येत आहेत, परंतु असंख्य तालुक्यातील शेतकरी अशा पवन चक्की खाली जे आहे त्यांच्यावरती आणण्यात आलं, त्यांना काय आवाहन करणार आहात? त्यांना सगळ्याला माझं एकच आव्हान आहे. आतापर्यंत 300-350 लोक मला भेटली येऊन मी सगळ्याचं म्हणणं ऐकलं. मी त्यांना सगळ्याला एकच सांगितलं, आता अन्याय सहन करायचा नाही, अन्याय होऊ द्यायचा नाही. त्याच्यासाठी मी आता एक मोहीम चांगली चालू केली. जिथे पवन चक्की आहेत त्या पवन चक्कीतल्या आसपासच्या शेतकऱ्यांना भेटायचं, पण शेतकऱ्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं व्हेरिफिकेशन पण करायचं. कोण चुकीची पण माहिती देऊ शकते. आता ह्या प्रकरणात ह्या शेतकऱ्याला मला अडकवण्याचा प्रयत्न केला. रिअल परिस्थिती सांगतो तुम्हाला की कुठल्या ना तर कुठल्या माध्यमातून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याला तुमचेच बांधव साक्षीदार आहेत, खाजगीमध्ये सांगतील तुम्हाला सगळे. त्यांच्यावर पण प्रेशर आणलं. आई भविष्यात होणार आहेत. मी प्रत्येक गोष्टी कागदोपत्री त्यांच्याकडनं लेखी गेलोय. त्या लेखीचा संच करणार आहे आणि त्याच्या आधारे पहिल्यांदा मी स्वतः DYSPच्या आणि PI साहेबांच्या विरोधात मानवी राज्य आयोगाकडे जाणार आहे. माझी पहिली स्टेप ती राहणार आहे. कारण का त्यांनी आता त्यांचं धाडस खूप वाढलंय कालच्या प्रकरणामुळं. ते चुकीचं करणार आणि त्यांनी चुकीचं केलं की ते अडचणीत येणार आहेत, हे 100%. आणि माझं त्या अधिकाऱ्यांचं जे काय ठीक आहे, मी सांगायला नको पाहिलं होतं तुम्हाला सांगितलं. पर मी काय सांगितलं की ह्याच्या मनातली भीती निघून जाईल. आता काय म्हणला की अजून पण मी भीती आहे माझ्या मनामध्ये. मग ह्यानं भिल्यावर बाकी शेतकरी भेटेल ना. पण मी सांगावं शेतकऱ्याला की आपल्या पण वर कोणतं आहे तो चौकशी करणार आहे ह्या गोष्टीची. ते माहिती गेलीत, आपली माहिती खरी आहे खोटी आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहेत. त्यांनी एक संच तयार करून ठेवले त्या गोष्टीचा. बघा, बीड सारखी घटना घडू नये म्हणून अख्खा महाराष्ट्र राज्य प्रयत्न करायलाय आणि त्याच्यासाठी ज्या उपाययोजना लागणार आहेत त्या उपाययोजनेची तयारी लवकरच होईल. 26 जानेवारीला खूप चांगल्या प्रकारचं आंदोलन होईल ह्याच्या बाबतीमध्ये आणि त्या दिवशी ठरेल की कोण काय आहे ते. खासदारची ओमराजे निंबाळकर यांची भूमिका काय आहे ते काय मला माहिती नाही. मला भूमिका कोणाची फक्त आमदार साहेबांची माहिती आहे. त्यांनीही केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तेवढंच मला माहिती. मला काही बाकीच हासाचा विषय हो. आता काय सांगायचं किती तो का मेसाई जवळची घटना कधी घडली त्याची तारीख सांगतो तुम्हाला. मेसाई 27/11 घडलं. 27/11 घडलं. त्याचं आजपर्यंत काहीही नाही. म्हणजे मी त्या दिवशी घटनेच्या ठिकाणाहून DYSP साहेबांना पहिल्यांदा PI साहेबांना फोन केला. ते म्हणले मला व्हिडिओ पाठवा मी बघून घेतो. ठीक आहे म्हणलं. मी DYSP साहेबांना फोन लावला. ते म्हणले लोकेशन पाठवा. माझ्या मोबाईलमध्ये लोकेशन पाठवलेलं आहे, स्क्रीनशॉट आहेत. लोकेशन पाठवलं, तिथं गाडी आली नाही, कोणी आलं नाही. 6 तासानंतर तिथं पोलीस गाडी आली आणि तो जो बीट अमर आहे सगळ्या घटनेचा करता करू होता फुल सुंदर, तो तिथल्या लोकांना म्हणतो काय झालं तुम्ही मला सांगायला काय झालं. त्याच्यानंतर काही झालेलं नाही. कशी परिस्थिती होती त्या दिवशी? त्यावेळेस मला तिथल्या लोकांचा फोन आला पहिला. मग मला काय वाटलं साधारण विषय असेल, मी म्हणलं मिटून टाका. दुसरा फोन आला की नाही बाबा म्हणले खूप भयानक परिस्थिती आहे, एक 25-30 लोक आहेत, तुम्ही या लवकर. मी माझ्यासोबत वैभव शिंदे म्हणून होते, आम्ही दोघं गेलो. मी तिथं बघितलं 10-12 गाड्या होत्या ब्लॅक कलरच्या आणि तिथं 20-25 जण होते. मी त्यांना बोललो बाबा मी काय झालंय. ते म्हणले असं असं काम आहे हे. मी तुमचा संबंध नाही, तुम्ही शेतकऱ्यावर अन्याय दादागिरी इथे चालणार नाही. तुम्ही कोण असाल, तुमचे दादा तिथं झाले, आम्ही पण इथे दादा. तुम्ही इथं कुणाला दमदाटी करायची नाही आणि तुम्ही इथं थांबायचं नाही. आणि जर तुम्ही थांबलो तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. कारण सगळं गाव एक झालं. गावातल्या लोकांची मानसिकता नव्हती त्यांना सोडायची. परत मी म्हणलं नको, त्यांनी चुकीचं केलं म्हणजे आपण चुकीचं करायचं नाही. तिथल्या शेतकऱ्यांनी दिली आहे की सगळं. हो, SP ऑफिसला दिली. तरी मी सुद्धा दिली, त्यांनी दिली आहे. टाकलं ना तुम्हाला त्या दिवशी टाकली मी. तुम्ही मला फोन केला का त्या दिवशी टाकली. त्यांनाच माहिती काय करते शेतकरी मला सांगा ना एखादा. मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर कंपनीचे लोक तिथं सगळे वाहनं उभारून होते. मग ह्यांनी चालू केलं पोलिसांनी पैशासाठी हे ते. मग कंपनीच्या लोकांना कंपनीचे लोक मला म्हणले भेटायचं. हो ठीक आहे भेटू आपण. पण कुठं भेटायचं जिथं घटना झाली भेटायची तिथं. मग तिथं कंपनीची लोक आली, आम्ही 20-25 सगळे गावातले लोक गोळा केले, बसलो तिथं. कारण हे लोक काय करतात, शेतकरी ब्लॅकमेल करतात, खंडणी मागतात. खंडणी म्हणजे काय? खंडणी म्हणजे पैसे मागणे किंवा पैसे घेणे दमदाटी करून. मला सांगा
3,000 रुपयाचं एका शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असलेलं त्यांनी ते सर्वे करतात, अप्रुव्हल घेतात आणि त्याच्या खात्यावर 3,000 टाकतात कंपनी, बरं का. मग ही खंडणी झाली का अकाउंटवर पैसे टाकलेले, तर त्यांनी त्याचा अर्थ वेगळा करतात. मग तिथं त्यांच्या कंपनीचे हेड बीड आले सगळे. आम्ही तिथं गेलो मेसाई जवळ, तिथं सगळ्या लोकांसमोर बसलो. लोकांना म्हणलं की तुमच्या अडचणी काय. त्यांनी सांगितलं की भैया आमचं असं असं त्यांनी त्या शेत रस्ते जे रस्ता आहे त्या रस्त्याची आमची त्यांची कुठलीही ऍग्रीमेंट नसताना त्यांनी इथं वाहनं नेत, आम्ही त्यांचं कामं थांबवलेत. मी म्हणलं त्या साहेबांना म्हणलं बरोबर आहे का. त्यांनी म्हणले भैया एका भावानं दिली, एका भाऊजाईने एका भावानं दिलेली नाही. खरं आहे काही, खरं आहे. त्यांचे डॉक्युमेंट बघितले, एका शेतकऱ्याने दिलेली होती आणि त्याच्या सख्या भावाने दिलेली नव्हती. क्षेत्र वेगळं आहे. काय वेगळं? क्षेत्र वेगळं आहे, सातबारा वेगळा आहे, त्याचा तो अधिकार आहे. बरं, ज्या भावानं तुम्हाला सहमती दिली त्यावेळेस त्या खरेदीमध्ये तुम्ही सहमती त्या भावाची घ्यायला पाहिजे होती, घेतली नाही. म्हणजे कायदेशीर ही बाब चुकीची. कंपनी म्हणली आम्हाला मान्य आहे, चुकलंय आमचं, आम्ही ह्याच्यानंतर असं करत नाही. त्या ठिकाणी तिथल्या ग्रामपंचायतची पाईपलाईन फुटलेली होती त्यांच्याकडनं. त्यांनी म्हणले ते बरोबर आहे, आम्ही भरून देतो. 7 लोकांचे शेतकऱ्याचे जुने अग्रीमेंट केलेले होते, त्याचे चेक दिलेले नव्हते. ती कंपनी म्हणली की आम्ही 7 लोकांपैकी 5 लोकांचे आता चेक देतो आणि त्यांनी जागेवर दिले. जुन्या लोकांचे, बरं का, जुने अग्रीमेंट झालेले गावातल्या लोकांचे. त्याच्याशी काही नव्हतं, पण हे घटना घडल्यामुळे ते लोक आले की आम्हाला पण असं केलंय, आम्हाला पण असं केलं. ते केलं आणि मी कंपनीला एक मागणी केली. आता तीर्थामध्ये एक टेक्नो का कुठली तरी कंपनी आहे. ती कंपनी ज्या दिवशीपासून पवन चक्कीचं काम सुरू झालंय त्या दिवशीपासून CSR फंड ही ग्रामपंचायतला देते विकासासाठी. तर मी त्या कंपनीला मागणी केली की आमचं पहिली मागणी आहे, जो CSR फंड आहे तो तेथील ग्रामपंचायतला विकास कामासाठी तुम्ही देणं बंधनकारक आहे, दिला पाहिजे. त्यांनी म्हणले आम्ही देतो. लोकांना प्रथम प्राधान्य द्यायचं कामासाठी. मग कोण सिक्युरिटी गार्ड असेल, कोण पिऊन म्हणून असेल, कोण मुरुम टाकणार असेल, कोण JCB असेल, कोण. ते म्हणलं आम्हाला सगळं ते मान्य आहे. आणि तिसरी गोष्ट, जो मोबदला तुमचा ठरलाय मध्यस्थी माणसाने न करता तुम्ही डायरेक्ट स्वतः करावं, जेणेकरून उद्या भविष्यात अशी वाद निर्माण होणार नाहीत. त्यांनी म्हणले आम्हाला मान्य आहे. त्यांचे अधिकारी होते, त्यांचे व्हिडिओ काढला आम्ही, त्यांनी सगळं दिलं. त्या दिवशी 7 लोकांपैकी 5 लोकांचा चेक त्यांनी जागेवर दिला. म्हणजे जो अन्याय झालेला होता आणि जे चेक पेंडिंग ठेवले होते त्यांनी 3-4 महिन्यापासून दिले. CSR फंड द्यायचं कबूल केलं. माझी सगळ्या पवन चक्की कंपनीवाल्याला एकच विनंती आहे की तुम्ही चुकीचं करू नका आणि चुकीचं करण्यामध्ये जात चालत तर तुम्ही अडचणीत जाल. तुम्ही इथं पैसे कमवण्यासाठी आलोत, इथल्या गावातला विकास करा, इथल्या लोकलच्या लोकांना कामाचं प्राधान्य द्या आणि इथल्या शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय करू नका. शेतकरी शेतकरी असतो, गुंड नसतो. शेतकऱ्यावर अन्याय झाल्यावर त्याने आवाज उठवतोय. कुठलाही शेतकरी तुम्हाला अडवणूक करणार नाही. तुम्ही थोडं एक लक्षात घ्या, तुम्ही मध्यस्थी माणसं घालण्यापेक्षा डायरेक्ट त्या शेतकऱ्याला संवाद साधा. प्रत्येक गोष्टीला पर्याय निघत असतो. तुम्ही सगळ्या प्रकरणात पोलिसांना दोषी धरताय. हो. एक म्हणजे प्रकरण मला ज्या याच्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, हो, SDMच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते. हो, या तक्रारी प्रथमतः त्यांच्याकडे जायला हव्यात, तिथे निराकरण व्हायला हवं. त्याच्यात मग सगळेच आहेत, पूर्व अधिकारी आहेत, DYSP आहेत, DSP आहेत, जिल्हाधिकाऱ्यांचे DSP आहेत, तालुका स्तरावरती DYSP आणि SDM असतात. ह्या तक्रारीत तुम्ही महसूलकडे काही पाठपुरावा केलाय का किंवा सांगतो प्रत्येक विषय पोलिसांकडे? नाही, दोन बरोबर आहे. तुम्ही मुद्दा उपस्थित व्यवस्थित केलाय, त्यात तुम्हाला मुद्द्याचं स्पष्टीकरण देतो मी. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. सगळे शेतकरी हे हुशार नसतात, त्यांना काही गोष्टीची माहिती नसती. ज्या वेळेस एखादं काम सुरू होते त्यावेळेस तिथं अडचणी आल्यानंतर तिथं वाद निर्माण होतात. म्हणजे काही चर्चा असेल, बाचाबाची असेल, मी करू देत नाही, तू करू देत नाही, लगेच तिथं पोलिसांनी यावं असा अपेक्षित विषय आहे का नाही? आहे का नाही? आहे. मला सांगा, ही समिती स्थापन केली, आज आमदार साहेबांना परवाच आव्हान केल्यानंतर शेतकरी तिथे गेलेत. शेतकऱ्यांना काही गोष्टी माहिती नव्हत्या, माहिती झाल्यात. आता तेच होणार आहे ना. आता मी म्हणतो की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना पोच देणार, कुठल्याही गोष्टीची तक्रार तिथे देणार. तिथं निवारण नाही झालं तर ते शेतकरी अडवूनच करणार ना. हो, शेतकरी काय करणार मला सांगा ना. माझ्या माहितीनुसार ही बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नाही. हा, आणि किंवा त्या बैठकीत जर झाल्या तर जिल्ह्यात मी जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलंय. त्याच्यावर सुद्धा काय आलंय तर तहसीलदार साहेबांनी ह्याची योग्य ती चौकशी करावी. तो का हे मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं पत्र. माझं म्हणणं काय, तुम्ही जसं कुठल्याही जाहिराती करताय, कुठल्या शासनाच्या जे स्कीम आहेत तशी ह्याची पण करा ना. पवन चक्कीच्या कंपनीला करायला लावा. पवन आमच्या इथं विकास झाला पाहिजे का? झाला पाहिजे. विकास कशासाठी असतो? स्थानिक लोकांसाठी असतो. तुम्ही तिथून पैसे कमवलात, कमवा, पण स्थानिक लोकांचा विकास कधी होणार आहे?
त्यांनी काय करते, कुठंतरी एखाद्याला गाठणार, त्याला पैसे देणार. अहो 1 रुपयाची वस्तू खाली यायला 5 पैसे आहेत. त्याचं कारण कोण आहे? मध्यस्थी माणसं आहेत, दलालच ना. मध्यस्थी म्हणजे त्यांचे दलाल झाले ना. मग ही मी जिल्हाधिकारी पत्र दिलेलं. आता परवा 4 दिवसाखाली जिल्हाधिकारी ऑफिस मधनं तहसीलदार आलं, तहसीलदारने त्याच्यावर काही केलं नाही. माझं म्हणणं काय, एखादी घटना घडती तर ती घटना जिल्हाधिकाऱ्याने प्रथम, आता जिल्हाधिकारी साहेब रजेवर गेलेत, ट्रेनिंगला गेलेले, त्याच्यामुळे ह्याच्यात काही झालेलं नाही. पण कंपनी किंवा जिल्हाधिकारी साहेबांना एक बैठक जर 15 दिवसाला प्रत्येक तालुक्यातल्या त्या कंपनीशी सगळ्यांना बोलून घेऊन विचारावं तुमचं काय स्टेटस आहे. कशाला म्हणणं होणार ह्याची तो का किती दिवस जेवला नाही तो. माझं आता तुम्हाला सांगायचं म्हणतर अक्षरशः घरातलं आई वडील टेन्शन मध्ये झोपून आहेत. शेताकडे माझं बघणं पडक पडले झाले माझे शेत, अक्षरशः कंडिशन. तुळजापूरला यायला मला भीती वाटते. साधारण एका पवनचक्कीला किती दिले पाहिजे असं काय एकंदरीत सरासरी काय सांगण्यात आलं? माझं एकच म्हणणं आहे, कुठलीही कंपनी नियमाच्या बाहेर जाते का? नाही जात. कुठलीही कंपनी कागदोपत्री कुठलाही विषय क्लिअर झाल्यावर करत नाही. बाहेर देशातली कंपनी आहे, बिगर अकाउंटचं कुणालाही 1 रुपया येऊ शकत नाही, ही सत्यता आहे. हे सगळे सुईप्रमाणे चर्चा केलेल्या गोष्टी आहेत. खंडणी मागतेत. ज्याचं पोट दुखलंय ना त्यानंच ओरडते ना, वावा त्यानंच मागताय ना. मग तुम्ही समोर या ना. ठीक आहे, एखादा माणूस चुकला, ती चुकलाय कसं दाखवा आणि त्याला सांगा ही तुझं बरोबर कसं आहे. त्याला मारहाण भांडण करून होणार आहे का? बाउन्सर आणायचीच गरज आहे का? बाहेरचे लोक आणायची गरज आहे का? काय झालं, मला प्रश्न विचारला अधिकाऱ्याने, तुमची काय तक्रार? मग मी म्हणलं व्हिडिओ आहे त्याचा, त्या व्हिडिओ मध्ये झालंय. मी एसपी ऑफिसला तक्रार दिली. ऐका ना, एसपी ऑफिसला तक्रार दिली. एसपी ऑफिसून तुमच्याकडे आला असेल, मग तुम्ही तक्रार द्या. मी म्हणलं ठीक आहे, मी तक्रार देतो. पण तुमचं काम काय? पोलिसांचं काय काम? एखाद्या ठिकाणी जर एखादी घटना घडली, त्यांनी राईड दाखल करतात. त्यांच्याकडे तेवढी पॉवर आहे, त्यांच्याकडे तेवढं कायदा आहे. मग कायदाही तुम्ही वापरायचा कुठं तुम्ही ठरवलं. मी करणार आहे पण प्रथम प्राधान्य कोणाचं मला सांगा. जवळगाव एसआयची घटना घडली, त्या घटना घडल्यानंतर प्रत्येक पेपरवाल्यांनी पेपरला बातम्या दिल्या का नाही? मग मी बाईट दिली, मी 2-3 चॅनल मार्फत बाईट दिली, रुपेश, संतोष. मग त्याच्यानंतर त्या काळामध्ये 10 दिवसामध्ये माझी डीवायएसपी साहेबाची ते पीआय साहेबाची समोर एक 3-4दा भेट झाली. साहेब त्यांनी चुकून मला विचारलं नाही काय झाले म्हणून किंवा कशामुळे झाले म्हणून, किंवा तुम्ही जी बातम्या दिल्या ती खोट्या आहेत म्हणून किंवा खरेच काही विचार. म्हणजे एवढा किरकोळ विषय आहे तो. आमच्यासारख्या माणसाच्या बाबतीमध्ये जर असं घडतंय आणि हे जवळ मेसायचं प्रकरण वाचून ही माझ्याकडे आला, ह्याची माझी भेट पहिल्यांदा झाली. कुठली दिली की तो का माझ्याकडे पळत हो. मग मला ती तो का माझ्या बाबतीत घटना घडली आहे. मग माझ्या बाबतीत घटना घडून त्यांनी मला विचारणं अपेक्षित विषय आहे का नाही? विचारलं का? मग एवढं कंपनीसाठी काम करताय तुम्ही. तो का मी दिलेलं, तो काही त्या शेतकऱ्यांनी मी दिलेलं, एसपी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला दिले. मग मला काय म्हणायचं, मला माझे त्यांचे 10 फोनवर कॉन्टॅक्ट झालेत. मी ज्या ग्रुप कोणचा हो कुणाचं त्याचं दिलंय, त्याच्यावर काहीच केलं नाही पुन्हा. मग बरं पहिल्यांदा ती तर शेतकरी आले, त्यांनीच तिथे बोलवली की मला आली की हो पाठपुरावा आले. हो पाठपुरावा आले माझ्यासोबत. 4दा त्यांनी एसपी ऑफिसला 4दा इथं आले. आम्ही एसपी ऑफिसला निवेदन दिलंय, त्याची पोच आहे. बरं त्यांनी म्हणाल ते कंपनीला त्यांनी ब्लॅकमेल करतेत, हे करतेत. कंपनीचा त्यांचा वाद मिटला की 10 मिनिटात. काय वाद होता? मी मिटवला सगळ्या गावासमोर जाऊन. कारण का गपचिप पेटवला सर पैसे खाल्ले म्हणले असे ही लोक. सगळ्या गावासमोर व्हिडिओ आहे, व्हिडिओ समोर काढून सांगितलं. जगताप म्हणतात ते खरं आहे का? खरं आहे. तुम्ही चूक केली, अग्रीमेंट करायला पाहिलं होतं का? करायला पाहिलं होतं. एका भावाचं अग्रीमेंट घेतलंय ना? हा घेतलंय. भाऊजाईचं भावाचं घेतलंय का? दुसरं घेतलं नाही. त्यांचं अग्रीमेंट करून दिलं मी, म्हणजे भविष्यात त्यांनी पण अडवू नये. त्यांना जो मोबदला दुसऱ्या शेतकऱ्याला दिलता तो मोबदला त्यांनी लिगली दिला, त्यांचं अग्रीमेंट करून दिलं त्यांनी. मग वाद कुठं आहे त्यांचा? नाहीच. मग ही प्रश्न नाही. ऐका 2 विषय त्याच्यात. जवळ का मेसाईचं प्रकरण मिटलं. कसं मिटलं की ज्यावेळेस ही पोलीस चर्चा करायला की शेतकरी ब्लॅकमेल करतो, पैसे मागतो, कंपनीला अडवून करतो, हे दाखवण्यासाठी मग पोलीस मला म्हणले मग तुम्ही का मिटवलं?
मी म्हणलं का बरं, तुम्ही आलोत का मिटवाला? शेतकरी कंपनीचा वाद होता, दोघांचं समाधान झालं, अन्याय होणार नाही. शेतकऱ्याला सांगितलं मोबदला योग्य दिला जाईल, शेतकऱ्यांनी पण त्यांना सहकार्य करत ठरलं. साहेब त्यांच्यात वाद नाही झाल्यावर तुमच्यापर्यंत कोणी येणारच नाही. बरं आलं तर तुम्ही काय केलं? काहीच केलं नाही. म्हणजे आता हे जे 4-5 कंपन्या कुठल्या कंपनीकडून अडवणूक? कंपन्याकडनं सगळ्याच कंपन्याकडनं अडवणूक होती. सगळीच कंपनी सगळ्याच कंपन्याकडनं अडवणूक होती. फक्त काही कंपन्याचं काम करायची पद्धत वेगळी आहे, काही कंपन्या चांगल्या आहेत. आता मी सांगितल्यासारखं काल माझ्याकडे तीर्थाचं एक प्रकरण आलतं. पाटील म्हणून आहेत, दुलफुड्यांची जागा आहे, पाटलांचा तसा प्रॉब्लेम झाल्यावर ते लोक आले माझ्याकडे. लोक आल्यानंतर त्या कंपनीच्या लोकांना मी बोलून घेतलं, दीपक पाटील म्हणून ते आत्ता खाली पण आलते. मग आले त्या कंपनीचे अधिकारी, ते कॉन्ट्रॅक्टर होता तो साताऱ्याचा चांगला माणूस आहे बिचारा. आला, मग मी त्यांना विचारलं, त्याने म्हणले भैया आम्ही असं जमीन घेतली आहे, पण त्या दुसऱ्या भावानं आम्हाला संमती दिलेली नाही. मग मी ठीक आहे, मग तुम्ही बसा, त्यांच्या घरातल्या घरात भांडण न लागण्यापेक्षा तुम्ही काय मदत करतो. मग मी त्यांना CSR फंडाचं विचारलं, तर त्यांनी मला सांगितलं तुम्हाला रुईबरकडची त्यांचे काम आहेत. रुईबरला त्यांना सत्कार केला ग्रामस्थांनी. CSR फंड ज्या दिवशी काम चालू केले त्या दिवशी दिला त्यांनी ग्रामपंचायतला. मग ह्या कंपन्या का देत नाहीत? CSR फंड दिल्यावर ग्रामपंचायतचा विकास होईल ना. ग्रामपंचायतच्या शाळेमध्ये डिजिटल बोर्ड लागतील, संडास बाथरूमची व्यवस्था होईल, गावात सिमेंट रस्ते होतील, आज नाही सौर ऊर्जेच्या लाईटी लागतील. कशाला वाद निर्माण होणार आहे? आपण CSR फंड खर्च नाही बंधनकारक आहे त्यांना. तर त्या कंपनीचा रुईबर ग्रामस्थांनी सत्कार केलेला बाया, ते पण माहिती घ्या. मला त्यांचं चांगलं वाटलं. हो, त्यांनी म्हणले की ज्या दिवशी आम्ही काम चालू करतो त्या दिवशी CSR फंड लागू करतो. मग बघा, कंपनी तेच आहेत, नाव फक्त वेगळं आहे. त्यांची भूमिका काय? आपण जिथं काम करतो तिथल्या लोकांना मदत करणं. सावं त्या लोकांचा 10 मिनिटांमध्ये विषय भेटला. ते जे पाटील कंपनी होती त्यांची समजूत काढली. मी म्हणलं चूक तुमच्याकडे पण आहे, तुम्ही त्यावेळेस हे करायला पाहिजे होतं, चुकून झालं. तरी पण त्यांनी म्हणले आम्ही यांचं नुकसान होऊ देणार नाही आणि CSR फंड देतो. अजून काय पाहिजे? कंपनी चर्चा करायला तयार आहे कुणाची? हा कंपनी यांच्याशी कंपनी चर्चा करायला तयार झाल्यानंतर मी पहिल्यांदा कंपनीला विचारणार, ही प्रोसिजर तुमचा असं आहे का, योग्य होतं का, मारहाणीपर्यंत वेळ का आली? माझा प्रश्न ऐका बरं का. मी त्यांना काय सांगणार, कुठलीही गोष्ट लिगली करायची, अनलिगली करायची नाही. आम्हाला विकास करायचा. विकास करत असताना काही गोष्टी तिथल्या विकासाच्या पण बघायच्या. मी त्यांना म्हणणार की बाबा ही घटना घडली होती, तुमचे सगळे वरिष्ठ कोण, ती पवार म्हणून आहे तो तर सांगतोय, काय म्हणून सांगतोय, ती कोण आहे म्हणून सांगते मी, कमिशनर पोलीस अधिकारी आहे मोठा. हा, त्याचा DP आहे. काही पत्रकारांनी मला दाखवला, तो ड्रेस घातलेला आहे आणि तो ड्रेस घालून फिरतोय कुठं पण इकडे ग्रामीण भागात. रेटर माणूस आहे. मग मला एकच म्हणायचं, मी त्यांना एकच विचारणार, तुम्ही दहशत करणार आहोत का शेतकऱ्याचा अन्न दूर करणार आहोत, किंवा शेतकऱ्याची समजूत काढायचे प्रकार काय आहेत? अनेक प्रकार आहेत शेतकऱ्याचे. एक माणूस असतो, एका माणसामुळे कंपनी ही पूर्ण नाव बदनाम होतंय आणि मारहाण करणं हा पर्यायच नाही. 7,60,60,60,000 चूक आहे. एकच मिनिट, ही सगळं मी ह्याच्यात लय खोलवर गेलोय. ही संभ्रम केलाय, ह्यांना 3 लाख रुपये दिलेले आहेत साहेब. तुम्हाला मूळ विषय सांगतो, रजिस्ट्री बघू. ह्यांनी काय केलंय, हा वनवेन हा पवार आहे का, हा सगळ्यात नालायक माणूस आहे. किती खोटं बोलतात बघा. त्या कंपनीने केलेलं अग्रीमेंट कुणावर केलंय? चंद्रकांत सिद्धराम पाटील, राजकुमार वट्टे, लताबाई प्रभुलिंग पाटील. लताबाई म्हणजे ह्याची आई. कोण आहे? ह्याची आई. ही वट्टे म्हणजे ह्यांचा कोण पाहुणा आहे. साधा बारा वेगळा आहे का एक आहे? वेगळा आहे, दाखवतो तो पण. आणि हा सिद्धराम पाटील चंद्रकांत म्हणजे ह्याचा चुलत भाऊ, जो त्या दिवशी बाईट मध्ये होता तो. बाई प्रत्येकाच्या चतुर्सीमा वेगळ्या. 1 नंबरवाल्याची चंद्रकांत पाटलाची चतुर्सीमा वेगळी, ही 2 नंबर वट्टे यांची चतुर्सीमा वेगळी, क्षेत्र वेगळं आहे. वट्टेचं जी क्षेत्र आहे ती 5 गुंठे आहे आणि पाटील जे आहे त्याचं 6 गुंठे आहे. म्हणजे मी न बघता सांगतो, म्हणजे एवढा अभ्यास केलाय मी. आणि ही जी आई आहे हे जो 20 गुंठे क्षेत्र आहे. किती गुंठे? 20 गुंठे. बरोबर आहे. ही चेक दिलेले प्रत्येकाला वेगळे वेगळे. सांगा ह्याच्यात कुठे ह्याला 11 लाख रुपये दिले, 13 लाख रुपये, तुम्ही बेरीज करा बघा किती दिले. मग ही पण खोटं आहे. चेक दिले त्यांनी दिलेले, DD त्यांनी दिलेला आहे उमरगा बँकेचा. आता विषय दुसरा सांगतो तुम्हाला. काय झालेलं होतं, ठोंबरे परिवार घर म्हणजे हे जे वडील म्हणजे गावामध्ये पंच होते,
लिंगायत समाजाचं गाव आहे. हे जे वडील पंच होते, कालांतरानं जसं वय होईल तसं काही गोष्टी निवांत वाटाले. यांच्या भावाभावात गैरसमज झाले. ह्याच्या वडिलाचे भाऊ वेगळे झाले. ह्यांनी